हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन, सद्गुरूंना वंदन आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। काल आपण 8व्या अध्यायातील 96 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता। भगवंत यदक्षर वेदविदो वदंती वर्णन करताना म्हणतात, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुर्मध्ये प्राणमावेश सम्यक सत्तम परम पुरुषमुपैती दिव्यम। अशा ज्याचं भक्तीनं आणि योगाच्या बळानं मनाची स्थैर्यते प्राप्त झालेली आहे, त्यावेळी मरणाच्या वेळी तो भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला ठेवून भ्रुर्मध्ये प्राणमावेश, भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणाला ठेवून या दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो। म्हणजे 2-3 अट्टी त्यामध्ये घातलेलीच आहेत। एक म्हणजे स्थिर मन, दुसरं योगबळाचं सामर्थ्य आणि तिसरं भक्तीतलं प्रेम। या तिन्ही गोष्टीचा आधार असायला पाहिजे, तर प्रयाण काळ आपल्याला सांभाळता येतो। यामधला योगबळ शब्द जो आहे, तो योगबळ शब्दाचा अर्थ आहे आपण केलेली जी साधना आहे त्या साधनेचा अर्थ आहे। भक्तीचा बळ सांगितलेला आहे, जी आपण केलेली नाम आणि ध्यान साधना उपासना आहे त्या साधनेचं बळ आहे। आणि त्या दोन्ही गोष्टींना मनाची स्थैर्यता आपोआप प्राप्त होत असते। पण हे आयुष्यभर अगोदर केलेलं असलं पाहिजे आणि मगच त्या असणाऱ्या गोष्टीची आपल्याला एकत्र एकाग्रता ठेवता येईल आणि त्या परमपुरुषाची प्राप्ती करून घेता येईल। म्हणून जर सकामता नसेल ना, आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा शिल्लक जर शेवटी नसेल, तरच आपलं मन स्थिर राहतं, अन्यथा राहणार नाही। आणि म्हणूनच भक्तीनं सगळं कर्तृत्व भगवंताला अर्पण करून आपण रिकाम व्हावं। आणि दुसरी गोष्ट आहे, त्या ज्ञानयोगाच्या साधनेच्या द्वारे वेदांत शास्त्राच्या द्वारे या जगाला मिथ्यात्व दिलेलं असावं। म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला प्राण जाताना म्हणजे मृत्यूच्या वेळी आकर्षित करणार नाही, आपल्याला आकर्षित करू नये यासाठी साधायचं आहे। म्हणून फार विचारपूर्वक आपण हा जो श्लोक आहे तो विचारपूर्वक आणि गांभीर्याने घ्यायला हवे। मागचे सुद्धा काही श्लोक झाले ते सुद्धा आहेत, जशी अंतिम मती तैशी गती असा शब्द वापरलेलाच आहे। म्हणून शेवटची मती स्थिर असली पाहिजे आणि मती स्थिर असणं म्हणजे त्या ठिकाणी भावबळानं म्हणजे भक्तीच्या बळानं आपल्या नाम साधनेनं ध्यान साधनेनं आपलं चित्त नेहमी सरावानं युक्त असलं पाहिजे। म्हणजे ते आपोआप तात्काळ त्या ठिकाणी स्थिर होईल आणि स्थिर झालेल्या चित्तानं आपण यमाला पाहणार नाही, बरोबर का? तर विष्णुदूत आपल्याला येतील, सद्गुरू आपल्या उशाला येऊन बसतील, ज्ञानेश्वर माऊली आपल्याला येऊन जवळ बसतील, तुकोबा बसतील, सगळे संत आपल्याला बोटाला धरून घेऊन जातील। हा अनुभव बऱ्याच जणांनी सांगितलेला आहे आपला, बरं काय? आणि हा विचार आपण अनुभव आणि बाहेरचा आहे, नुसतं काल्पनिक शास्त्र सांगते म्हणून कुणी पाहिलाय मृत्यू, कुणी पाहिलाय स्वर्ग, कुठले देवदूत, कुठले यमदूत, असा जर विचार करून आपण अश्रद्धेमध्ये राहू तर आपणच आपली फसगत करून घेऊ। म्हणून आपण सिद्ध व्हायला पाहिजे। सिद्ध म्हणजे रेडी, तयार, सज्ज शब्द वापरलाय माऊलीने। जो सज्ज शब्द वापरलाय, परी मनाची स्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरिला योग बळे आवरिला सज्ज होऊनी। अशी सज्ज होऊन आपल्याकडे ज्ञानाची तलवार घेऊन आपण तयार असलो पाहिजे, म्हणजे आपल्याकडं यमदूत येणार नाही। म्हणून कालच आपण एक श्लोक
रामरक्षामधला पाहिला होता. भर्जनम भाऊबीजानाम. अगोदर सगळ्या भाऊबीजाचं बीज जळून गेलं पाहिजे. वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पाही वरी न ये मन, असं तुकोबा बोलतात. त्याचा अर्थ तो आहे. त्यावेळी हे सगळं बीज जळून जाईल. भर्जनम भाऊबीजानाम अर्जनम सुख संपदाम. ह्या रामनामानं ही ज्ञानरूपी सुख संपदा जी आहे ती सुखाची संपदा आपल्याला प्राप्त झालेली असते. म्हणून तर्जनम यमदूतानाम. आणि यमदूतांना लांब करण्याची ताकद नामामध्ये आहे. म्हणून राम नाम, कृष्ण नाम, विठ्ठल नाम, गोविंद नाम श्रेष्ठ आहे. सतत त्याचा आपण ध्यास करावा, सराव करावा. फिरता, येता, उठता, बसता वरवरची तयारी करावी. त्याला आपण म्हणतो अगोदरचं एखादं वॉर्मअप करणे ज्याला आपण म्हणतो ना, ते वॉर्मअप इकडं तिकडं फिरता फिरता केलं पाहिजे. आणि मुख्य जो आसनांचा प्रकार आहे, योगासनं करायची आहेत, ती मुख्य योगासनं म्हणजे बैठकीचं नाम आहे. म्हणून पहिल्यांदा वॉर्मअपची तयारी म्हणजे काय, सतत चाळा असला पाहिजे आपल्या जिभेला. आणि मग आपल्याला बैठकीला त्याच्यातली शांतता अनुभवता येते. आणि मृत्यूच्या समयी तेच मनाचं स्थैर्य आपल्याला उपयोगाला पडतं. दुसरे कोण उपयोगाला येणार नाहीत बरं काय. म्हणून मनाला सांभाळून घेतलं पाहिजे. मनाला सांभाळायचं, त्याला व्यवस्थित तयार करायचं, त्याला गोंजारायचं आणि म्हणायचं तू माझ्या सहाय्याला ये. म्हणजे काय होईल, थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. तुकाराम महाराज सरळ व्यवस्थित म्हणतात, आहेत तरी मिळत राहतं, पण चित्त सहाय्य झाल्यानंतर त्याला पूर्णत्व प्राप्त होत असतं. हे स्थिर झालेलं चित्तच मला बोटाला धरून भगवंतापर्यंत त्या दिव्य पुरुषाच्या भेटीला घेऊन जाऊ शकतं. अन्यथा संसारातला एकही पदार्थ जे माझे म्हणून जवळ असणारे माझे नातलग, मी कमवलेली आयुष्यभरची प्रॉपर्टी, यातली एकही गोष्ट माझ्या बरोबर येणार नाही. येणार आहे ती स्थिर केलेलं, साधनेनं स्थिर केलेलं मन, योग बळाच्या आणि भक्तिबळाच्या सामर्थ्यानं स्थिर झालेलं चित्त आणि बुद्धी हीच माझ्या पुढच्या गतीची व्यवस्था करणार आहेत. म्हणून मनाची गती आपल्याला व्यवस्थित सांभाळायला पाहिजे. हे मनच जर सहाय्य झालं तर बरोबर भगवंतापर्यंत घेऊन जात असतं. आणि हाच विचार माऊलींनी मागच्या त्या ओवीमधून मांडलेला आहे. आणि मांडताना ते म्हणतात, परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होऊने. अशी आपली आवराआवर सगळी झाली पाहिजे. इथलं मी काय नेणार नाही म्हणून त्याच्यावरती वासना संपायला पाहिजे. तर कधी कळायला पाहिजे इथलं मी काय नेणार नाही, मिळवत असतानाच कळायला पाहिजे. हे मिळवतो मी पोटासाठी, पण माझ्याबरोबर काय येणार नाही. जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार कफन को जेब नहीं होती. असा एक हिंदी कवी म्हणतो. का हे काव्य काय सांगतं, माझ्या बरोबर कवडी सुद्धा येणार नाही. जनावरं गोठ्यात राहतील, धन आपली बँकेत राहील आणि सगळे नातलग घरात बसतील, उंबऱ्याच्या आतच असतील. मला घालवा येणारे स्मशानापर्यंत घालवतील. ज्या देहाला वाढवला तो दग्ध होईपर्यंत माझ्या बरोबर आहे. माझी गती मला एकट्याला सरवावी लागणार आहे. मग माझी तयारी नको का. पण माऊलीने ज्ञानीपुरुष कसा मरतो याचे उदाहरण दिलेले आहे. का, तुम्ही तसं मरायचं आहे, आम्ही सगळ्यांनी तसं मरावं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली उदाहरण देतात. तो कसा मरतोय बघा. आणि तो मरण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही लक्षात घ्या. त्यानं काय केलं असेल असं जन्मभर, म्हणून त्याला असा मरण प्राप्त होतं. याचा विचार थोडा का असताना आपण केला पाहिजे. पुढची ओवी 97 नंबरची ओवी आहे. तो जड जडाते विरवितो. जड आणि अजड. जडाते म्हणजे काय, जड जडाते म्हणजे जड आणि अजड, चेतन आणि अचेतन, आत्म आणि अनात्म. यावरून अर्थ लक्षात आला असेल आपल्याला. जड म्हणजे जे जड असलेली सगळी गोष्ट जे आहे, पृथ्वी तत्व सगळं जड आहे तसं जड. आणि अजड म्हणजे चेतन तत्व, आत्मा. जड जडाते विरवितो, भ्रुलता माझी संचरतो, जैसा घंटानाद लयस्तू घंटेशीच होय. आणखीन एक योगातली प्रक्रिया माऊली सांगतात. त्या 2-3 ओव्या योगाच्या बद्दलच सांगितलेल्या आहेत. योग युक्ता जो शब्द वापरलेला ना त्यासाठीच वापरलेला, त्यावरती ओव्या माऊलीने टाकलेल्या आहेत. म्हणून तिचा दृष्टांत देतात की शरीरातील जड आणि चेतन पदार्थांना तो प्राणवायू नाहीस करून टाकतो. काय म्हणतात, जड जडाते विरवितो, त्याला वितळून टाकतो. जड जडात असणारे सगळे पदार्थ, जे अजड शब्दाचा अर्थ आहे जड नसणारं साभास चैतन्य ज्याला आपण म्हणतो जीव,
त्याला म्हटलेलं आहे चेतन. तर तो चेतनातलं सगळं विरवून टाकतो आणि जड म्हणजे माझा देह आणि देह संबंधी असणारा समोरचा सगळा पसारा हा जडामध्ये मोडतो आणि माझा जीवरूपपणा जो आहे तो चेतन, त्याला साहवास चैतन्य म्हणतात. ते मन आहे, त्याला चित्त म्हणा काही. तर भ्रूलता माझी संचरतो, शरीरातील प्रत्येक जड पदार्थांना जागीच विरून टाकतो आणि आपण स्वतः भ्रूलता म्हणजे भ्रुकुटी स्थानामध्ये स्थिर होतो. तो वायू काय करतो? प्राणवायूचा विचार मागच्या वेळापासून करायला आलोय आपण. तो प्राणवायू भ्रुकुटीमध्ये स्थिर होतो आणि तेथेच लय पावतो. भ्रुकुटीमध्ये जातो आणि तिथंच लय पावतो. लय पावतो कशासारखा? घंटेचा नाद घंटेतच लीन होतो. जैसा घंटा नाद लयस्तो घंटेशीच होय. घंटेच्या खाली बसून आपण जरा उभा राहून बघायला पाहिजे. असंही सांगतात ना, मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा घंटा वाजवावी, घंटेच्या खाली उभा राहावं आणि त्यातलं असलेले नाद जे आहेत ते नाद आपल्या हृदयामध्ये घ्यावेत, डोक्यात खाली उतरून घ्यावेत. त्यामुळे डोकं शांत राहते. असे लोक आपले शास्त्र सगळं सांगत असतात. आपण घंटा वाजवतोय पण लक्ष देत नाही. काही जण लोक मनोरंजन म्हणून घंटा वाजवतात. कोण जाताना घंटा वाजवतात. कधीच जाताना घंटा वाजवू नये. मंदिरातली आत शिरताना घंटा वाजवली पाहिजे, जाताना कधीही घंटा वाजवू नये. ती गोष्ट अशुभ मानलेली आहे शास्त्रानं. असो, घंटेचा नाद जसा घंटेतच लय पावतो. बघायला पाहिजे अनुभव ना. घंटा जोराने एकदा वाजवली की आपण शांतपणे डोळे मिटून बघायचं. ते घंटेचा नाद इकडं तिकडं तिकडं फिरतो आणि हळूहळू तो घंटेशी एकरूप होतो. तसं ध्रुलता म्हणजे तो वायू जो आहे तो जड आणि अजडाला सगळं विरघळून टाकतो आणि भ्रुलतामध्ये येऊन शांत होतो. शांत होतो शब्दाचा अर्थ काय? तिथून तो कुठेही जात नाही, त्याची गती संपते. गती नकोच पाहिजे ना. आणि ती गती असली तर अशी कशी असायला पाहिजे याचं वर्णन आणि पुढे करणार आहे. त्यामुळे घंटेचा आवाज बाहेर जातो आणि परत येऊन घंटेतच लीन होतो. तसं भ्रुकुटी स्थानामध्ये म्हणजे आज्ञाचक्रामध्ये तो वायू लय पावतो. ब्रह्मरंध्र शब्द वापरलाय तो त्यासाठी. आणि आज्ञाचक्राचा म्हणून प्राणशक्ती आणि चेतन म्हणजे ज्याला आपण मगाशी म्हणलं साभास चैतन्य. हे थोडे ही पूर्ण चैतन्य आत्मा नव्हे तर त्याला साभास मन म्हणतात. साभास म्हणजे जे तो थोडासा भास असतो. मी आता जायला लागलोय असा भास असतो त्यामध्ये, पण जातोय पण त्यामध्ये त्यानं मात्र सगळी प्राणशक्ती लीन करून टाकलेली असते. जडाला अजडाला म्हणजे मनाला आणि शरीराला संपवून टाकलेलं असतं. संपवून म्हणजे काय? तर त्याचा लय केलेला असतो विचारानं. माझं शरीर जागेवर नाही, माझं मन नाही आणि मन वरच्या अगदी वर लागलेलं असतं आणि शेवटी त्या आज्ञाचक्रामध्ये स्थिर होतं. असं वर्णन या ओळीमध्ये माऊली करतात. तो जडा ते विरवितो. तो म्हणजे वायू. तो प्राणवायू. मगाशी वरच्या ओळ्या वाचल्या की आपल्याला लक्षात येईल की तो प्राणवायूचं वर्णन सांगितलंय. तो शरीरातील प्रत्येक जड पदार्थ जागच्या जागी मिरवून टाकतो आणि आपण स्वतः भ्रुकुटी स्थानामध्ये स्थिर होतो. तिथं लय पावतो घंटेच्या नादासारखा. असं एक दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. 98 नंबरची ओवी अत्यंत प्रसिद्ध ओवी आहे आणि विचार करायला लावणारी ओवी आहे. मृत्यूचं एक आदर्श उदाहरण कसं असावं, म्हणजे संत जातात कसे याचा विचार मांडलेला आहे. जे जीवनमुक्त आहे ते जीवनमुक्त कसा देह सोडतात याचा मुद्दा या ओवीमध्ये मांडलेला आहे. अतिशय सुंदर ओवी आहे बघा आणि दृष्टांताद्वारे माऊलीने ती पटवून दिलेलं आहे. का म्हणजे किंवा. हे वरती झालं एक. घंटेत जसं घंटेत लय होतोय तसा किंवा. झाकली या घटीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा. नेणीजे म्हणजे माहिती नाही. झाकून ठेवलेला दिवा केव्हा विजला, विजताना तो कसा झाला होता हे कळत नाही. नेणीजे काय झाला केव्हा. काय झाला केव्हा झाला काही कळत नाही. नेणीजे झाकलेल्या घटीचा एक घट आहे, मातीचा घट आहे आणि त्या मातीच्या घटामध्ये झाकून ठेवलेला दिवा आहे. तो झाकून ठेवलेला दिवा जो आहे तो विजला कधी हे कुणालाच कळत नाही. त्याची प्राणशक्ती म्हणजे ते तेल असतं, ते तेल कधी संपलं माहितीच नाही. आजोबा आत्ता बोलत होते, आजी आत्ता म्हणत होती मला चहा देताय का, पण बसली होती शांत. मात्र काय झालं कधी काय माहिती नाही. तशीच बसल्या जागेलाच बसली. त्यानंतर काय बोलली नाही. हे झाकल्या घटीचा दिवा आहे. तळमळ नाही, आदळापट नाही, डोकं आपटणं नाही, घाम येणं नाही, तरपडणं नाही, लोकांना ओरडून बोलवलं नाही, काहीही नाही. झाकली या घटीचा दिवा. जसा झाकलेला दिवा हळू 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 कमी होतो
त्या ठिकाणी फडफड नसते. वर्णनच केलेलं आहे, या घटात झाकून ठेवलेला दिवा जेव्हा विझतो आणि विझताना तो कसा होतो हे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना या देहाच्या आतच प्राणाचा लय करून स्वेच्छेने देह ठेवतो. स्वइच्छेने मला जायचं आहे अशी स्वइच्छा असते, त्याला इच्छा मरणी म्हणतात. पितामह भीष्माने शरपंजरावरती आपला देह कित्येक दिवस ठेवलेला होता. महाभारताचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहित असेल किती दिवस तो देह होता. आपल्याला त्या दिवसाची किती दिवसाचा महत्व नाही, पण त्यांनी अनेक दिवस जो वर्णन केले आपण जे पुढे बघणार आहोत की त्याला उत्तरायणाला सुरुवात व्हायला पाहिजे. दक्षिणयानामध्ये देह पडू नये अशी एक पूर्वापार एक समजूत पुराणांची आहे किंवा शास्त्रानं सांगून ठेवलेला आहे. दक्षिणायन म्हणजे आपण जे आपल्या याच्यामध्ये असतो दक्षिणायन, त्या दक्षिणायनामध्ये देह पडू नये. तर उत्तरायण जेव्हा लागतं ना, त्या उत्तरायणाच्या 6 महिन्यामध्ये देह पडावा, दिवसा जावा, पुढे आपण बघणार आहोत. ते आपल्याला तेवढं त्याच्याशी काही घेणं देणं वेदांताचं एवढं जास्त नाही, पण शास्त्र आणि पुराण त्याच्याबद्दलचं महात्म्य सांगतात. असो, पितामह भीष्माने आपला देह तसा ठेवला होता. ते इच्छामरणी होते. जीवनमुक्त पुरुष इच्छामरणी असतात. इच्छामरण म्हणजे ते जगतात, कायम जगतील असं नव्हे, तर ज्यावेळी जायचं आहे त्यावेळेचा त्यांना वेळ माहीत असते. बरेचसे लोक आमच्या बघण्यातले आहेत की किती वाजले, असे शास्त्र बघणारे जे आहेत, धर्मशास्त्राचा आणि त्या पंचांग शास्त्राचा अभ्यास असणारे जे लोक आहेत, किती वाजले, किती वाजून, कोणतं नक्षत्र आहे, आज वार कोणता आहे, किती दिवसाचे किती वाजलेले आहेत, यावेळी बरोबर ते देह सोडतात. म्हणजे किती त्यांचा इच्छामरण कसं त्याला म्हणतात, म्हणून इथं स्वेच्छेने या रीती जो पांडवा, अशी रीत आहे मरणाची. ते जगलेले असतात, पुरेपूर जे जगले त्यांनाच व्यवस्थित इच्छेनं मरता येतं. म्हणजे पुरेपूर म्हणजे शब्दाचा अर्थ काय, रडत खडत जगणाऱ्यांना इच्छामरणी होता येत नाही. का रडत खडत जगत असतात, माझं हे बिघडलं, माझं ते बिघडलं, माझं अमुक झालं, माझं तमुक, असं केलं असतं बरं झालं असतं, तसं करून मी काय केलं, अशी पश्चाताप दग्ध झालेली माणसं काय शेवटी मृत्यूच्या समयी ती आठवणार आहे परत आणि परत तेच, असं काय झालं नाही, तसं काय झालं, मला असं करायचं नव्हतं, मी एवढ्या लवकर जाईन असं मला वाटत नव्हतं. काय वाटेल ते कल्पना मांडत असतात. इच्छामरणी पुरुष मात्र त्यांचा जीवन हे पूर्णत्वानं ते जगलेले असतात आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर कृतार्थ होऊन ते देह सोडत असतात. आणि कृतार्थ होऊन देह सोडताना कशी तळमळ का होईल सांगा बघू, कशासाठी चित्त तळमळेल सांगा, काय प्राप्त करायचं आहे म्हणून चित्त तळमळेल. जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त केलेलं असतं. त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, त्यांना ब्रह्म आत्मा या त्याला समजून त्यांनी जाणून घेतलेला आहे. अशाना हे जगातलं कुठलेही आकर्षण आणि विषयाबद्दलची आसक्ती प्रतिबंध करू शकत नाही, अडवू शकत नाही, कारण तो त्याच्या पार अगोदरच गेलेला असतो. अगोदर तो बाहेर प्रपंचाचा असतो आणि प्रपंचाच्या बाहेर राहून प्रपंच करतात ते संत असतात. आणि आमचे प्रपंचात राहून परमार्थ करतात. पण कसं, आता आम्ही प्रपंचातच आहोत, पण प्रपंचाच्या आसक्तीत राहून परमार्थ होत नाही. प्रपंचाची आसक्ती सुटली तरच खऱ्या अर्थाने परमार्थ होतो. आणि परमार्थ करणे म्हणजे प्रपंचाच्या बाहेर राहणं. आपण देवघरामध्ये जातो ना, तर किचन मधून बाहेर पडतो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. किचन म्हणजे प्रपंच समजूया आपण, आणि देवघर म्हणजे परमार्थ आहे. जर परमार्थाला बघायचं असेल ना, तर आपल्याला हा प्रापंचिक सगळा पसारा बाजूला ठेवून इकडं देवघरामध्ये यावं लागेल, म्हणजे गाभाऱ्यात उतरावं लागेल, या हृदयाकाशामध्ये जावं लागेल, तरच आपल्याला ही जग दिसेल. आता आपल्याला जग दिसत नाही, त्याचं कारण आहे आम्ही जगातच आहोत. जगात असणाऱ्याला जग कसं दिसेल सांगा बघू. त्यासाठी जगाच्या बाहेरच जायला लागतंय, जगाच्या पलीकडे जावं लागतंय, म्हणजे जग समजून घेता येतं कसं आहे ते. आम्हाला कसं आहे आपणच कळलो नाही, आपल्याला जगही कळत नाही, आपल्या शरीराचाच मुळात अभ्यास नाही, मग जगाचा अभ्यास कसा असेल, आपल्या मनाचाच अभ्यास नाही. आश्चर्य गोष्ट आहे की नाही, जे आपल्याजवळ नेहमी असतं तेच मला कळत नाही. ते कुठं धावतं, काय करतं, कुणाकडे जातं, कशाबद्दल जातं, काय मागतं आणि का मागा लागलंय, याचा कधी अगदी आपण बाहेरून कधी तटस्थपणाने त्याच्याकडे पाहिले नसते का, नसतंय. पण हे जे महात्म्य आहेत, जे जीवनमुक्त पुरुष जे आहेत, त्या पुरुषाने प्रपंचाच्या सगळी बंधनं जी आहेत ती बंधनं झुगारून दिलेली असतात. कुठल्याही बंधनामध्ये ते अडकून बसलेले नसतात आणि म्हणून बाहेर असतात म्हणून प्रपंचाची दगदग, प्रपंचाचे विकार त्यांना काही त्रास देत नाही.
म्हणजे एखाद्या किल्ल्यामध्ये राहावं आणि बाहेर कितीही शत्रू असू देत, शत्रू कधी बंद होणारच नाही. पण जो किल्ल्यामध्ये राहतो ना, त्याला शत्रूचं भयच नसतं. तो शत्रूकडे आरामात पाहत असतो. पण शत्रू त्याला काहीच करू शकत नाही, कारण शत्रू तिथेपर्यंत पोहोचतच नाही. अशा ठिकाणी तो असतो. त्यामुळे जिथे विकाररहित स्थिती असते, अशा स्थितीमध्ये तो राहत असल्यामुळं मृत्यूच्या समयी सुद्धा तो प्रपंचाच्या बाहेर असतो. म्हणून इथं वर्णन केले दिव्याचं, आणि दिव्याचा सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तर झाकलेल्या घटातील दिवा तेवत तेवत आहे, पेटता आहे की मालवत आहे कळत नाही, आणि केव्हा कसा मालवला हेही कळत नाही. झाकल्यामुळं कळत नाही. तसं याचं झाकणं हे म्हणजे का, याचं अंतरंगात काय खळबळी चालू आहेत ना शेवटच्या क्षणी, त्या आम्हा बाहेर नाचलं जाणार त्याची दिसत नाहीत. त्या आतमध्ये त्यांचं काय चालू असतं ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे झाकलेला दिवा असा शब्द वापरला. आणि दिवा शब्द कशाला वापरलेला आहे, त्या प्राणशक्ती त्यांची कधी प्राणज्योत जी आहे ती प्राणज्योत कधी विजली हे कळतच नाही. का कळत नाही? झाकल्यामुळं. आणखीन काय, तळमळ नाही म्हणून. तळमळ का नाही सांग. तर दुसरी गोष्ट, झाकलेल्या दिव्याला वाऱ्याचा स्पर्श लागतच नाही. वारा लागला तर दिवा फडफडतो, वारा नसेल तर शांतपणे तेवत असतो आणि हळूवार विजत विजत येतो. वारा असला तर येणार, धडपडणार. तसं मला सुद्धा, मी जर त्यामध्ये असेल विकारामध्ये, तर माझी प्राणज्योत सारखी तडपडणार. म्हणून मी आळोखे पिळोखे देतो मरताना. हे आलेत काय, ते आलेत काय, हे अजून कुठं आले नाहीत, ते कुठं अजून आले नाहीत. म्हणून इथं म्हणलेलं आहे, हा दिवा कसा मालवला कळत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष देह केव्हा ठेवतो आणि जाताना त्याची काय अवस्था असते इतरांना कळत नाही. ही गोष्ट आपण बघितली. वारा लागत नाही म्हणून जसा दिवा हलत नाही, तसा प्रपंचाचा जो वारा आहे, विषया वासनेचा जो वारा आहे, तो त्याला लागत नाही. अशा ठिकाणी तो बसलेला आहे, अशा ठिकाणी तो चिंतन करतोय, त्या ठिकाणी प्रापंचिक विकार पोचू शकत नाहीत. मगाशी किल्ल्याचं उदाहरण त्यासाठी आपण घेतलं. त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत. मग वारा लागत नाही म्हणून हालचाल नाही. आता दुसरी गोष्ट, तेल जी प्राणशक्ती आहे, ते तेल केव्हा संपलं कळत नाही. आणि झाकलेलं असल्यामुळे मालवला सुद्धा कळत नाही, कारण तो बाहेर दाखवत नाही. दाखवणं म्हणजे काय होणं, तडपड करणं. मी आता जायला लागलोय, आता तुम्ही सगळ्यांनी आनंदानं राहावा, एकोप्यानं राहावा. जणू कसा मागं बघायला येतो की काय असं वाटतं, जाणार कधी, मग सारखा सांगतच असतं, असं करा तसं करा. मी सांगितलेलं तुम्हाला कळलं का रे? लोकांशी असं वागा. भाऊबंधांनी मला त्रास दिलाय बरं काय, त्यांच्यापासून सावध राहावा. काहीतरी जाताना सांगत असतात, माणसं बोलत असतात. अरे बोलण्यापेक्षा चिंतन करी की 4 ओव्या पाठ असते तर म्हणत बस तरी. पण पाठ केले असले असतं म्हणशील, तुकोबाची अभंग पाठ कर, हरिपाठ पाठ कर, आचार्यांची स्तोत्र पाठ करून ठेव, काहीतरी बोल आणि विचार कर, आणि ते जाता जाता म्हणत बस. चिंतन कर, नाम घे. नाही, नामाच्या ऐवजी सगळं दुसरीच बडबडेकी चालू असते. हे कुठे गेले, ते कुठे गेले, थोरली मुलगी अजून आली नाही का, जावयानं अजून रजा मिळाली नाही का, हे शेवटच्या क्षणाला याच्या गप्पा चालू असतात. या सगळ्या गोष्टी चालू असतात. काही प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे एखाद्या म्हणे पूर्वीचं उदाहरण देतात, कशी ती हिरण्यगर्भाची मात्रा दिलेली असते, शेवटी म्हातारी जायला लागली आणि तिला तिच्यात प्राण येऊन काय जाता जाता जरा बोलू दे म्हणून ती कसली तरी मात्रा आयुर्वेदातली दिलेली असते तिला. आणि जागी झाली की तिला जागेपणात मध्ये काहीतरी कळावं, आणि जागेपणामध्ये कळावं म्हणजे काय, काहीतरी महत्वाचं बोलेल, काहीतरी उपदेश देईल म्हणून. परंतु ती जागी झाल्याबरोबर ती लगेच म्हणते, हे सगळे दिवे कशाला जळायला लागलाय, किती लाईट बिल आपल्याकडे येते. आता मरण्याच्या वेळी जागे झाल्यावर ही शब्द आहेत. अजूनही घरातल्या प्रपंचाची चिंता आहे जाताना. असा देह कसा जाईल, झाकलेल्या घटीचा देवा, त्याला कसा म्हणता येईल सांगा बघू. नुसती तळमळ आहे, तळमळ. चित्त कधी व्यथेनं असं व्याकुळ झालेलं असतं, मला जायचं नसतं, मला सोडायचं नसतं. माझे नातलग पुढे असतात, माझे शत्रू सुद्धा असतात, ते शत्रू दिसत असतात. ह्याच्या अगोदर मी कसा गेलो, माझं अजून वय कमी आहे, हा बरा आहे की अजून ठणठणीत आहे, ह्याच्या अगोदर मी कसा काय जायला लागलो, मलाच कुठले आजार लागले, ह्याला कुठले आजार अजून झाले नाही, कसा वागला आयुष्यावर बघा, मी चांगला एवढा वागलो तरी सुद्धा मला असं पडून मरण यायला लागले. काय नको नको ते विचार त्या क्षणाला येण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. आपण सर्वांनी ही तयारीच करावी लागेल की जाताना मी कसं जाणार हे प्लॅन करावा लागेल. प्लॅन करण्यासाठी तो प्लॅन काय व्हायला,
कार्यान्वित होण्यासाठी अगोदर त्याची प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागेल. आणि मग त्याला म्हणतात बोचकं बांधून तयार असणे. आत्ता मी तयार आहे, कारण मला आता शेवटचा दिवस गोड झाला का, तर आयुष्यभर मी यासाठीच केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. दिवस गोड व्हावा म्हणजे झाकली या घटीचा दिवा जसा असतो ना, तसा तो गोड होणं आहे. म्हणून माऊलीने तो विचार सांगितलेला आहे. जसा वारा जशी पंथीला हलवू शकतो, पण जिथं झाकलेला दिवा आहे त्या पंथीला कसा हलवणार. माऊलींची जो उभी आहे बघा, कुठल्या एक दोन मला वाटते अध्यायामध्ये, जैसा निर्वातीचा दिपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तो. हा स्थितप्रज्ञाच्या लक्षणामधली ओवी आहे. स्थितप्रज्ञाचं वर्णन कसं करतात, जैसा निर्वातीचा दिपू सर्वता नेने कंपू. कंपू म्हणजे त्याला कंप नसतो. तो निर्वातीचा म्हणजे जिथं वारा नाही, निर्वात वारा नसलेलं ठिकाण. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. तो स्वस्वरूपामध्ये मग्नच असतो, हलत डुलत नाही, इतकं स्थिर असतो. जिथं वाऱ्याची ज्योत वारा नसताना जशी ज्योत असते तसं त्याचं आतलं चित्ताची अंतकरणाची अवस्था झालेली असते. किती सुंदर विचार मांडलाय बघा, सुंदर. आणि जो मला आता उपयोगाचाच आहे. मी आता जाणार आहे काही दिवसानंतर, कधी मला माहिती नाही, पण जाण्याचे क्षण कदाचित मला कळतील. माऊली बोलतात ना, त्याला कदाचित समजेल की मला जायचं कोणत्या, कारण स्वइच्छेने देह ठेवतात असा एक शब्द वापरलेला आहे. स्वइच्छेने शब्दाचा अर्थ आहे त्यांना कुणकुण लागलेली असते, आणि म्हणून त्यांना कधी आवरावरी करायची ही समजत असते. महावीरांच्याकडे एक राजपुत्र गेलेला होता ना, आणि तो म्हटला मला एक साधना द्यावं, राज्यकारभार करताना मला जेवढी करता येईल एवढी वेळ मिळेल तेवढ्यात मी साधना करतो. वर्धमान महावीर म्हणाले की तुला साधना म्हणजे आयुष्यातले 1/3 जे आयुष्य आहे ते आयुष्य आपण साधनेत घालवलं पाहिजे. आपलं जर आयुष्य 100 वर्षाचं जर मानलं तर आपण पारमार्थिक आणि ज्ञानप्राप्तीची साधना 33 वर्ष केली पाहिजे. याचा अर्थ असा होतो, सर्वसाधारण 50 नंतर आपला सगळा वेळ 33 वर्ष म्हणजे साधारण धरूया आपण 80 पर्यंत मी जाणार आहे, गृहिती आहे काय सगळी, तर तोच वर्णन सांगितलेला. त्यामुळे तसंच आपण विचार केला पाहिजे की मी 100 काढेल नाही काढेल. तो म्हणला, राजपुत्र म्हणला मला 33 वर्ष मिळत नाही, कशी मिळणार मला राजकारभारातून. मग त्याच्याने 1/3 कर म्हणजे 11 वर्ष कर, नाहीच. मग 3 वर्ष कर, काय 4 वर्ष कर, नाहीच म्हणला. शेवटी म्हणले महावीर 3 दिवस कर मरणापूर्वी तरी, मरण येण्यापूर्वी 3 दिवस तरी साधना कर. आता राजपुत्रानं आमच्यासारखा प्रश्न विचारला, 3 दिवस माझं मरण राहिलंय हे मला कसं कळेल. आणि हा सगळ्यांचा गोड प्रश्न आहे, माझं मरण मला आलेलं कसं कळेल, तर 3 दिवस राहिलेत मला कसं कळेल. त्यावेळी महावीर बोलले की रोज समजायचं माझ्या आयुष्यातले 3च दिवस शिल्लक आहे. कशी साधना होईल बघा. मग रोज समजायचं माझे 3 दिवस राहिले आहेत, तिसऱ्या दिवशी मी जाणार आहे, मी जाणार आहे, मी जाणार आहे. त्यावेळी मग मृत्यूची तयारी होईल की नाही, आपोआप मृत्यूची तयारी होते, आपोआप साधना होते. हा विचार फार महत्वाचा आहे. झाकलेल्या दिवाला वारा लागत नाही, विकारांचा वारा लागत नाही, त्यामुळे कोणतीच हालचाल नसते, विक्षेप नसतो, तळमळ नसते, शांत असतं. निर्वातीचा दिपू शब्दच वापरलाय माऊलीने. इतका झाकलेल्या घटीचा दिवा म्हणजेच निर्वातीचा दिपू. हा झाकलेला दिवा, त्याला दिव्याला त्या विकारांचा प्रपंचाचा वारा लागत नाही. नामदेव महाराजांचा अभंगी प्रसिद्ध आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया फळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न होणे कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तेव्हा असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. प्रसिद्ध अभंग आहे नामदेव महाराजांचा. त्यातली एक मुख्य गोष्ट आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. काय कल्पना मांडलेली आहे बघा, माझ्या सगळ्या या विष्णुदासांना अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं, आणि त्यांना अहंकाराचा किंवा अशाच विकारांचा वारा लागू नये, किमान जाताना तरी हा वारा लागू नये. म्हणून अशी एक बळकट अशी तटबंदी आपण नामाची साधनेची करून घेतली पाहिजे, म्हणजेच आपल्याला वारा लागणार नाही. नाही तर सामान्य माणसं जीव दिल सोडताना कसं करतात बघा, तळमळतात, ओरडतात,
डोळ्यात घळ 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 पाणी येतं, कुणाच्या घशाला घरघर लागलेली असते, कुणाला उचकी शेवटी सुरू होते, कोणतरी डोळे विस्पारतंय, असे पांढरे डोळे कोणतरी करत असतात बघा. आता आपल्याला यापैकी कुठलं होईल काय माहिती नाही, म्हणून आपण तयारी करायची आहे. आम्हाला आता समजलं काय माऊली काय म्हणतात ते करायला, मग आता आपण करायचंच फक्त शिल्लक राहिलं. आता आपण साधनेत पडलो पाहिजे आणि मृत्यूची तयारी करायला पाहिजे. ज्याला मृत्यूची तयारीला लागले नाही त्याला प्रपंचाची आसक्ती कशी जवळ येईल सांगा बघू. कारण कधी मृत्यू येईल काय सांगता येत नाही ना. सतत आपल्या जवळ असणारी गोष्ट कोणती असेल तर मृत्यू असतो. तो फक्त योग्य काळाची योग्य घटिकेची वाट पाहत असतो, अन्य काही नाही. त्यामुळे रोज मी मृत्यू बरोबर राहतो. माझ्याबरोबर जीवन असतं, त्याबरोबर मृत्यू सुद्धा असतो. त्यामुळे माझं आयुष्य म्हणजे जीवन मृत्यूची आतली मॅच आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा असं होते ना त्यावेळी जीवन काही वेळा जिंकतं आणि काही वेळा शेवटी मृत्यू जिंकतो. पण मृत्यूची जीत आहे, कायम लक्षात ठेवायचं. मृत्यू जिंकणार आहे या लढाईमध्ये, मृत्यू जिंकतो. मला मृत्यूला सामोरे जायचं असेल तर त्याचं भय मला का? जसं शांतपणे जीवनमुक्त जातो ना तसं मला जाता आलं पाहिजे. म्हणून घशाला घरघर लागणं, ओरडणं, जिवंतपणे भगवंताची ओळख करून घ्यावी. आणि एकदा ओळख करून घेतली की शेवटी तो बरोबर असतो. म्हणजे त्याला बोलवायला बरं पडतं. माझ्या घशाला कोरड पडली, बोलता येत नसेल तर काय करणार मी सांगा बघू जरा. मला बोलताच येत नाही तर काय करायचं? मी जवळून पाहिलेला मृत्यू सांगतो तुम्हाला की आजोबा गेन जात होते आणि सर्वसाधारणपणे शेवटचीच घडी लागलेली होती, पण त्यांना बोलता येत नव्हतं स्पष्ट शब्द. हालचाल होती हाताची वगैरे, आणि त्यांना फार उकडत होतं. आणि उकडत असताना त्यांच्या अंगावरती जे अंथरून पांघरून घातलेलं होतं ते भरपूर होतं, आणि त्यामुळं त्यांना उकडायला लागलेलं होतं. मग ते हून करून असे बोट दाखवायचे. कुठे दाखवायचे? वरचा फॅन आहे ना तो फॅन चालू करा म्हणून. मग फॅनकडे बोट दाखवायचे. पण त्या थोरला मुलगा उशाला बसलेला होता ना, शेवटची घटका अनुभवायला, आनंद साजरा करायला सगळे नातलग बसलेले असतात. वास्तविक त्यांच्यासाठी ती आनंददायी गोष्ट असते. उद्यापासून सेवा बंद होणार आहे, उद्यापासून बाबांची औषधं बंद होणार आहेत, उद्यापासून मला नोकरीकडे व्यवस्थित लक्ष देता येणार आहे. हा आनंददायी प्रसंग आहे बाबा गेल्यानंतर, आजोबा गेल्यानंतर. तर असा हा मुलगा, तो आजोबा दाखवतात बोट, फॅन का चालू करा. पण ह्यो उठला, त्याला वाटलं बोट दाखवले तिकडे हंतरुणाचं कपाट होतं, तिथं हंतरुण त्यातलं एक जाडजूड अशी रजई घेतली. त्याला वाटलं बाबांना थंडी वाजायला वाटते. गेला आणि बाबाच्या अंगावरती घोंगडं टाकलं. बाबांनी परत काय बोट उचललं नाही, त्यातच गेले. आता धरून चालूया आपण. आम्ही जर साधना करून तयार असू तर मी मुलग्याला का सांगेन मला उकडा लागले म्हणून? मी विठ्ठलाला सांगेन मला उकडते. मी सद्गुरूंना, ज्ञानेश्वर माऊलींना बोलवेन, संतांना बोलवेन. मी तुमची सेवेत होतो, तुमच्या बरोबर मी आयुष्य काढलेलं आहे. आता कुठे गेलाय तुम्ही? शेवटच्या दिवशी माझ्याजवळ नको काय तुम्ही? सगळ्यांनी आलं पाहिजे. जसं नातलगांना आपण म्हणतोय ना, अरे बाबा मला नातलगांच्या समूहात मरायचं आहे, नातलगांच्या जवळ राहून मरायचं आहे, असं आपण म्हणतोय ना. त्याऐवजी काय म्हणावं? मला संतांच्या, सद्गुरूंच्या, त्यांच्या सहवासात मरायचं आहे. मला दिसलं पाहिजे ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली ज्ञानेश्वरी. काही जण ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय वाचायला लागलेले आहेत आणि तो मी ऐकायला लावलेला आहे. एक जण हरिपाठ वाचून झाला, कोण रामरक्षा स्तोत्र म्हणते माझ्या उशाशी, ते मी ऐकायला लागलो. कोण म्हणणार नसतील तर मी मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला लागलो. मी मनातल्या मनात विष्णू सहस्त्रनामाचा जप करायला लागलोय. मी मनातल्या मनात ज्ञानेश्वरीतल्या ओया म्हणत 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 माझे डोळे झाकायला गेले. अशी स्थिती किती ही काल्पनिक नाही बरं का. ठरवून जर केलं तर ही स्थिती आपल्याला अनुभवता येईल, पण आपण तशी तयारी केली तर. म्हणून प्रपंचाच्या आसक्तीतून योग्य वेळी झडजोड होणे व्हायला अनेक अशी सूचना 9व्या अध्यायामध्ये माऊली देतात. झड दिशी करावी तातडी, परमार्थाची तुकाराम महाराज म्हणतात. तातडी कर रे बाबा, आणि या झाकऱ्या घटीचा दिवा जसा दिसतो ना तसा विझून जा. कुणालाही तळमळ नाही, कुणाला त्रास नाही. गेलेत का नाही हे डॉक्टर आणल्याशिवाय कळत नाही. खरंच गेलेत काय? अजून तरतरीत आहे चेहरा वगैरे, चेहऱ्यावरती हास्य आहे, असेच हसायचे नेहमी. तेव्हा साधनेत बसताना, ध्यानात असताना सुद्धा आपला चेहरा हसरा असावा असं शास्त्र सांगते. ध्यानात किंवा नामात असताना आपला चेहरा हसरा ठेवावा. आणि हसऱ्या चेहऱ्याची सवय झाल्यामुळं मरताना सुद्धा चेहरा स्मित हास्य जातच नाही त्याच्यावरचं. ही सवय अगोदर करून ठेवायला पाहिजे ना. अगोदर शेवटी कसं हसायला येईल सांगा? त्यासाठी स्मित हास्याची सवय पाहिजे. म्हणजे फोटो निघताना बरोबर क्लिक केल्याबरोबर तो हसऱ्या चेहऱ्याचाच फोटो येईल.
नाहीतर मग बिघडलेल्या चेहऱ्याचा येईल, नाक मुरडलेल्या चेहऱ्याचा येईल. म्हणजे आमची गती वेगळी, वेगळ्या मार्गाने आम्ही जाऊ. आम्हाला यमदूत घेऊन जाते. आता देवदूत बसलेले असतात वृक्षाला. माऊली म्हणतात चल माझ्याबरोबर, मी तुला आळंदीला घेऊन जातो. तुकोबा म्हणतात चल तुला देहूला मी घेऊन जातो. समर्थ म्हणतात चल तुला शिवतर गळीचा अभ्यास करून देतो. हे जर आपल्याला अनुभवायला यायला लागलं तर किती मरण म्हणजे उत्सव असणार का नाही हो सांगा. त्यासाठी रडण्याची गोष्ट काय आहे सांगा मरण्याच्या ठिकाणी. मरण्याची ही रडण्याची गोष्ट नाही, ती सगळी न्यायला आलेत. हे काय वाईट व आनंदाची किती आनंद आहे बघा सांगा. केवढा मोठा आनंदाचा साथ. सगळे एवढं पुष्पक विमान जात असताना हजारो लाखोच्या संख्येने सगळा समुदाय तुकोबांना पाहण्यासाठी देहूमध्ये गोळा झाला होता. आणि आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा म्हणताना त्यांना केवढा आनंद झाला असेल. आमच्या तोंडातून हे वाक्य येईल, आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही आमच्या गावाला नाही, आम्ही आमचं गाव सोडून जातो असं म्हणणार. मी माझं घर सोडून जातो, मी माझ्या नातलगांना सोडून निघालो, मला वाटते सोडून निघालो म्हणजे माझंच होतं ते. हे माझं आहे, अगोदर टाकलंच नव्हतं म्हणून ते डोक्यात कायम घर करून बसलेलं आहे. बाहेरचं घर माझ्या डोक्यात घर करून बसतं. हा जर विचार लक्षात ठेवला तर इथं म्हणतात माऊली, तर ज्ञानी पुरुष मात्र कसा असा तळमळत नाही, शांतपणे कोणाला न करता जातो. दिव्यासारखा, झाकलेल्या दिव्यासारखा मालवतो. तेल ही प्राणशक्तीचं प्रतीक मांडलेलं आहे. त्यामुळे अंतर्मुख झाल्यामुळे त्याला बाहेरच्या हालचाली दिसत नाहीत. विजताना तो दिवा दिसतच नाही, फडफडत नाही आणि कधी गेला माहीतच नाही. का झाकली या घटीचा दिवा, नेहमीचे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ काय कसा आहे बघा, तो केवळ परब्रह्म. शेवट केला श्लोकाचा आता माऊलीने. त्यालाच परब्रह्म म्हणा. तो केवळ ब्रह्म, तो ज्ञानीयोगी म्हणजे शुद्ध परब्रह्म आहे. ज्याला जया परमपुरुष असे नाम, त्याला परमपुरुष हेच नाव आहे. ते माझे निजधाम होऊन टाके, माझ्या बरोबर निजधामाशी एकरूप होतो. निजधाम म्हणजे ज्या ठिकाणी विश्रांती शेवटची जी आहे ती विश्रांती घेण्याची जागा, ज्या ठिकाणी संत राहतात, तो असा लोक ज्या ठिकाणी आनंदाला पारावर नसतो. सगळं ज्ञान आनंद सगळं एकवटेलं असतं. म्हणून माऊली म्हणतात असे जे माझं निजधाम आहे त्या निजधामाशी तो तत्स्वरूप होऊन राहील. म्हणजे तो केवळ परब्रह्म आहे, तो परमपुरुष असतो. आणि पुन्हा तो काय होतो, निजधामाला गेल्यामुळं माऊलीने ओळखे टाकलेले, झडझडून वाहिला निघये भक्तीच्या वाटेला, जिया पाविशी अव्यंग निजधाम माझे. या पावशी ज्यामुळं भक्तीमुळं आणि आसक्ती रहित झाल्यामुळं तू माझं अव्यंग असलेलं दिव्य स्थळ जे आहे त्या स्थळाला प्राप्त होशील. त्याला निज धाम, माझं स्वतःचं माझं स्वतःचं राहण्याचं ठिकाण. धाम म्हणजे ठिकाण, वस्तीस्थान आहे. कुणाचं आहे ते? भगवंताचा आहे. ह्या भगवंताशी एकरूप होण्यामध्ये केवढा मोठा आनंद, केवढं मोठं सुख असेल बघा. पुन्हा त्या ठिकाणी बीज रूपता राहत नाही. त्यामुळे बीज नाही, अंकुर नाही. अंकुर म्हणजे जन्म नाही. आता जन्म नाही, पुन्हा पुन्हा जन्म येणाऱ्याची इच्छा ठेवू नये. त्यांच्या वासनेचा क्षय झालेला असतो आणि पुन्हा तो बीज रूपामध्ये अंकुरित होत नाही. मग अशा पुन्हा एक अभंग बघितला ना, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पही नाही वरे मन. संकल्प सुद्धा मन करत नाही अशा ठिकाणी. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरा या थारा आनंदाचा. कशी जाणीव आतमध्ये येईल प्रपंचाची? त्या प्रपंचाच्या संवेदनाच्या तो पलीकडे असतो, त्यामुळे त्याला जाणीव राहत नाही. म्हणून अंतरी या थारा आनंदाचा. मग ह्या अंतरामध्ये आनंदाचाच थारा आहे. प्रपंच दुःखरूप आहे, पण प्रपंच चित्तातून काढून टाकलेला आहे अंतकरणातून. त्यामुळे अंतकरणामध्ये आता भगवंत आहे. म्हणून अंतरी थारा आनंदाचा. केव्हा? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पा ही वरी नये मन. अशा 3 साधना पूर्ण झाल्या तर इंद्रिय वश करून घेतली पाहिजे, वासना संपत आली पाहिजे आणि संकल्प कुठले होता कामा नयेत, इच्छा कुठली होता कामा नये. असं जर झालं तर अंतरी या थारा आनंदाचा, म्हणजे त्या निजधामाला तो प्राप्त होतो. त्या परमपुरुष तोच आहे, तोच केवळ परब्रह्म आहे असं माऊली म्हणतात. म्हणून हे मनपणा आणि अंतःकरण एकदा लय झालं की काय शिल्लक राहणार आहे? तैसे मन हे मुदल जाय, मग हम भावाधिक केर आहे. माऊलींची ओळीच आहे, 5व्या अध्यायामध्ये उभे, तैसे मन हे मुदल जाय, मग हम भावाधिक के आहे. म्हणून शरीरीची परब्रह्म होय अनुभवितो. त्याचं शरीरच परब्रह्म रूपाला प्राप्त होतं.
आता येणं जाणं संपलं, आम्हा येणे जाणे नाही. मग आम्हाला येणे जाणे नाही या शब्दाचा अर्थ काय? आत्म्याला येणं जाणं नसतं, कारण ते आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं त्यांना येणं जाणं, हालचाली बंद होतात. बाहेर चाकावर बसलेले असतील तर त्या पदार्थ हालत असतात, कण्यावर बसलेले पदार्थ हालत नसतात. मग येणं जाणं कसं होईल? बाहेर जे असतात त्यानंच असतं. म्हणून पहा, हे सगळं जे शांतता आणि निजधाम म्हटलेलं आहे, ही शेवटची विश्रांती आहे. त्या विश्रांतीला तू प्राप्त होशील. मग ही विश्रांती भोगायची इच्छा असेल तर माऊलींनी सांगितलेल्या साधनांचा अभ्यास आपण मृत्यूपूर्वी केला पाहिजे. आणि मृत्यूच्या समयी कोणतं चिंतन केलं पाहिजे आणि कोणत्या नावानं त्याला बोलवला पाहिजे, पुढे त्याचं वर्णन ते करणार आहेत. ते परब्रह्म आहे कसं आणि त्या परब्रह्माशी आपण एकरूप कसं व्हायचं आहे याचा विचार सुद्धा माऊली पुढच्या श्लोकामध्ये मांडणार आहेत. तत्पूर्वी मात्र ह्या ओवीचा, या 2-3 ओव्यांचा विचार आपण जरूर करून ठेवावा. नुसता विचार नाही, त्याप्रमाणे साधनेलाही लागावं. साधना म्हणजे काहीही करायचं नाही, माझं नाही हा घोष तोडायचा नाही. माझं काहीही नाही म्हणजे कशावरती प्रेम जडत नाही, कशाबद्दलची आसक्ती निर्माण होत नाही. आसक्ती निर्माण झाली नाही की बंधन त्याच वेळी सुटलेलं असतं. आपण जिथं असतो तिथं जर बंधन मुक्त असतो, ज्यावेळी आसक्ती सुटते त्यावेळी. माझं माझं म्हटलं की बंधन तयार होतं. मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. सगळं माझं डोक्यावर घेऊन बसतो आणि म्हणून जड होतो. जड झाल्यामुळं तिकडं जात नाही. कसा हलका असला तर जाईल ना, हा जड होतो ओझ्यामुळं, पुढे जाऊ शकत नाही. हा विचार माऊलीने अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. आपण चिंतन करावं. या श्लोकावरच्या ज्या ओव्या होत्या 10 नंबरच्या, त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 11 नंबरचा श्लोक सुरू करणार आहोत. 100 नंबरच्या ओवीपासून 8वा अध्याय आपण चालू केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.